सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा श्लोक 8वा आणि ओवी क्रमांक 513 पासून आता सुरुवात करूयात. यापूर्वी आपण श्लोक क्रमांक 7 यावर ज्ञानदेवांनी जवळजवळ 317 ओव्या लिहिल्या आहेत. त्यावरचं आपण निरूपण ऐकलेलं आहे. आता इथून पुढे 8व्या श्लोकावर त्यांचं निरूपण आपण यापुढे ऐकूयात. श्लोक 8वा. इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अर्थात ऐहिक व पारलौकिक विषयांविषयी वैराग्य आणि गर्वरहित मी अमुक अमुक अशा प्रकारचा आहे असा गर्व अभिमान केव्हाही न वाहणे. जन्म मरण म्हातारपण रोग व दुःख या प्रत्येकातील दोषांचा विचार करणे किंवा जन्म मरण जरा रोग यातील असह्य दुःख ह्याच दोषांचे चिंतन करणे आणि विषयांविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जितीयाथी. आणि विषयाविषयी ज्यांच्या मनात वैराग्याची जिवंत मदत आहे. वमिलियांना लाळन घोंटी रसना का आंगना सुये आलिंगना प्रेताचिया. ओकलेले अन्न फिरून खाण्याविषयी जिव्हेला पाणी सुटत नाही अथवा प्रेताला आलिंगन देण्याविषयी इच्छा होत नाही. विष खाणे नागवे जळतर घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी. विष खाणे आवडत नाही. जळत्या घरात ज्याप्रमाणे फिरण्याचे धैर्य होत नाही किंबहुना व्याघ्राच्या गुहेत ज्याप्रमाणे वस्ती करवत नाही. धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची. लोखंडाचे सळसळीत रसात उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही. अर्जुना तेणे पाडे जयासी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियांचे नी तोंडे काहीच जाओ. त्याप्रमाणे अर्जुना ज्याला विषयांचे नाव घेतलेले देखील खपत नाही तो इंद्रियांची व विषयांची गाठ पडू देत नाही. जयाचे मनी आलस्य देही अतिकार्ष शमदमी सौरस्य जयासी गा. ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस भरलेला आहे, ज्याच्या देहात विषय सेवन करण्याचे सामर्थ्यच नाही व ज्याला शम व दम यांचे प्रेम आहे. तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जया गावा अंतू येता. हे पांडवा, जो नेहमी तपे व व्रते एकसारखे करतो व ज्याला मनुष्याच्या वस्तीत येणे म्हणजे प्रळय काळाप्रमाणे दुःख होते. बहुयोगाभ्यासी हाव विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे. ज्याची योगाभ्यासाविषयी फार इच्छा असते व अरण्यात राहणे ज्याला फार आवडते आणि मंडळीत मिसळण्याचे नुसते नावही ज्याला सहन होत नाही. नाराचांची अंथुरणे पूय पंकी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकींचे. बाणांच्या शय्येवर निजणे अथवा पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जो ऐहिक भोगांची योग्यता समजतो आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशीत जैसे श्वानाचे का. आणि स्वर्गप्राप्तीची गोष्ट काढल्यावर जो त्याला कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे मानतो ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होती. ज्याला विषय वैराग्य असे म्हणतात ते हे होय व हेच आत्मप्राप्तीचे भाग्य असून त्याच्याच योगाने जीव ब्रह्मानंदाचे सुख भोगण्यास योग्य होतात. ऐसा उभय भोगी त्रासू देखसी जेथ बहुवसू तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तू. याप्रमाणे इह परलोकींच्या सुखोपभोगाचा ज्याला पूर्ण कंटाळा आहे तेथेच ज्ञानाची वस्ती आहे असे पक्के समज. आणि सचाडाची ये परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसो नेदी. येथून निरभिमानाचे वर्णन दृष्टांतपूर्वक करीतात आणि जो आस्थापूर्वक यज्ञ करणे व तलाव बाग वगैरे बांधणे ही कर्मे करीतो
परंतु कर्तृत्वाच्या अभिमानाचा लेश सुद्धा आपल्या अंगी वसू देत नाही. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता. वर्णाश्रमाचे पोषण करणारी जी नित्य नैमित्तिक कर्मे ती यथाविधी आचरण करीतो, त्यात थोडाही खंड पडू देत नाही. परी हे मिया केले, किम हे माझे नि सिद्धी गेले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीस गेले असे मुळीच मनात आणीत नाही. जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे, किम निराभिमान उदय जणे सूर्याचे जैसे. ज्याप्रमाणे वायू हा सहज सर्वत्र फिरतो किंवा सूर्य निराभिमानाने सर्वत्र प्रकाश पाडतो. का श्रुती स्वभावता बोले, गंगा काजे वीण चाले, तैसे अवष्टंभहीन भले वर्तने जयाचे. अथवा श्रुती ही स्वभावतः सर्वास दृष्टी इष्ट अशाच गोष्टींचे वर्णन करीते किंवा गंगा अमुकच ठिकाणी जाण्याचे मनात न धरिता सहज ओघाने जाते. त्याप्रमाणे ज्याचे नेहमीचे वर्तन अभिमान शून्यतेचे आहे. ऋतू काळी तरी फळती, परी फळलो हे नेणती, तया वृक्षांची ये ऐसी वृत्ती कर्मी सदा. वृक्षास यथाकाळी फळे येतात, परंतु त्यांची त्यास आठवणही नसते. त्या वृक्षांप्रमाणेच कर्मे करीत असताना कर्मफलप्राप्तीविषयी ज्याची वृत्ती उदासीन असते. एवं मनी कर्मी बोली, जेथ अहंकारा उखी जाहली, एकावळीची काढिली दोरी जैसी. ज्याप्रमाणे हारातील दोरी काढून घेतल्यावर त्याचे ऐक्य नाहीसे होते, त्याप्रमाणे मनात, आचरणात व न बोलण्यात जाणे अहंकाराचा नाश केला आहे. संबंधे वीण जैसी अभरे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. अभ्रांचा आकाशाशी संबंध नसताही ज्याप्रमाणे ती आकाशात आपल्या दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे जो देहाने कर्माचे आचरण करीत असता त्यापासून अलिप्त राहतो. मद्यपा अंगीचे वस्त्र, का लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे. ज्याप्रमाणे मद्यप्याला आपल्या अंगावरील वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचे त्याला भान नसते, अशा बैलावर बांधलेल्या शास्त्रांची जाणीव नसते. तया पाडे देही जया मी आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. त्याप्रमाणे ज्याला मी देहात आहे याचे भानच नसते, त्यालाच निरहंकार असे म्हणतात. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषयी अनारिसे बोलो नये. हे चिन्ह ज्याचे ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडते त्याचेच ठिकाणी ज्ञान वास करीते, त्याचबद्दल बिलकुल शंका नाही. जन्म मृत्यू जरा दुःखे, व्याधी वार्धक्य कलुषे, तिये अंगान येता देखे दुरुनी जो. जो जन्म मृत्यू जरा दुःखे, व्याधी वार्धक्य व पातके ही येण्यापूर्वी ती दूर झाली आहेत, तोच आता प्राप्त झाली आहेत अशी कल्पना करून जो सावध राहतो. साधकू विवसिया का उपसर्गू योगिया, पावे उणे या पुरे या ओथंबा जेवी. ज्याप्रमाणे आपल्यास पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदर व्यवस्था करीतो, अथवा आपल्यास दुसऱ्याचा उपसर्ग लागू नये म्हणून योगी अगोदरच तजवीज करतो, किंवा गवंडी ही भिंत बांधते वेळी ओळंबा लावून ती मागे पुढे जाऊ देत नाही. तेथून जन्माविषयींचा विचार दृष्टांतपूर्वक सांगतात. वैर जन्मांतरीचे सर्पा मनवनी न वचे, तेवी अतीता जन्माचे उणे जो आहे. सर्पाचे मनातून ज्याप्रमाणे जन्मांतरींचेही वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे जो पूर्वजन्मींचे दुःख आठवून पुन्हा जन्म न होऊ देण्याबद्दल उद्योग करीतो. डोळां हरळ न विरे, घाई कोत न जिरे, तैसे काळींचे न विसरे जन्मदुःख. ज्याप्रमाणे डोळ्यात खडा गेला असता तो विरत नाही किंवा शस्त्राच्या घावात भाला सहन होत नाही, त्याप्रमाणे या जन्मी रोज होणारी दुःखे जो विसरत नाही. म्हणे पूय गर्ते रिगाला, आहा मूत्र रंध्रे निघाला, कटारे मिया चाटिला कुचस्वेदू.
व म्हणतो की अरे रे, मी मूत्रद्वारातून पुवाच्या खड्यात गेलेल्या रेतापासून जन्मलो आहे व मातेचे स्तनपान करतेवेळी माझे तोंडात स्तनावरील घामही गेला आहे. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.